महामार्गावरील पेन तालुक्यातील जिते गावाजवळ असणाऱ्या आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीयांनी अनधिकृतपणे भंगारचा अड्डा उभारलाय। या ठिकाणी कंपन्यांचा येणारा माल चोरीद्वारे घेतला जात असल्याची माहिती दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकून JSW कंपनीचा 10 लाखांचा चोरीचा स्टील बार जप्त केलाय। कामगार आरोपीस अटक केली असून नसीम नामक मुख्य आरोपी फरार आहे। रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतपणे भंगारवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असून त्यातच JSW कंपनी डोलवी येथून TMT स्टील बार माल विविध कंपन्यांना सप्लाय करण्यात येतो असं ज्योती ट्रान्सपोर्ट मधील ट्रेलर MH46BM 6579 वरील चालक व इतर काही ट्रेलर चालकांनी सदरचं पूर्ण माल विविध कंपन्यांना न पुरवता अंदाजे 15 ते 20 टन मालाचा अपहार करून तो जिते येथील आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांकडे उतरवले असल्याची माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर फिर्यादी पंकज कुमार बद्रीप्रसाद अग्रवाल यांनी दादर सागरी पोलीस स्टेशनला दिली असता त्यानुसार तपास करत दादर सागरी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी आपल्या पथकासह सदर भंगारवाल्याकडे धाड टाकली असता त्या ठिकाणी JSW कंपनीचे 15 ते 20 टन वजनाचे सुमारे 10 लाख रुपयांचे स्टील बार जप्त करून कामगार आरोपीस अटक केली आहे। मात्र या भंगार धंद्यांचा मालक नसीम नामक व्यक्तीवर कारवाई कधी होणार अशी मागणी जोर धरत आहे। सदर कारवाईमुळे मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहितानुसार 316.335 कलम दाखल करण्यात आले आहेत। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे हे करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।